कालच राखी पौर्णिमा होती आणि कालच्याच दिवशी एक दुर्दैवी घटना लक्षात आली। पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। या घटनेची दाहकता अजून कमी झालेली नाही, तोच आता बदलापुरात 2 लहान चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चीड आणणारी घटना घडली आहे। गुरुवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय 2 मुलींपैकी एकीने तिच्या आईकडे आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं। यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडलं असल्याची शंका व्यक्त केली। घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। त्यांनी देखील आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांनी एका खाजगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला आहे असं सांगितलं। त्या दिवशी नेमकं घडलं काय? बदलापूरमधील नामांकित शाळा। या शाळेत घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं। बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं 2 चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली। बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या 2 मुलींवर अत्याचार झाला। यातील एक चिमुकली 4 वर्षांची तर दुसरी 6 वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे। शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत हे पाशवी कृत्य केलं। ही घटना 12 ऑगस्टची आहे। त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना ही घटना घडली। बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता। मुलींच्या स्वच्छतागृहाची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला। दरम्यान शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलीच नाही। 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली। आई, मला सूच्या जागी मुंग्या चावतायत असं चिमुकलीचं वाक्य होतं। तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय। सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला। त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली। त्यावेळी प्रकार उघडकीस आला। शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं। या चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं। दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी स्थानिक डॉक्टरकडे तपासणी करण्याचं ठरवलं। तपासणीनंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असून ही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप होत आहे। अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या सगळ्याला शाळेचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, कारण त्यांनी हैवानालाच कामावर ठेवलं होतं। पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे। मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं आहे। या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्याची मागणी पालकांकडून होत आहे। हे प्रकरण बाहेर येताच या 2 चिमुरड्यांवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचारानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला। बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरातल्या कठोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलं आहे। तरी देखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही। शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला। बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे। जिथे गुन्हा घडला आहे तिथेच फाशी द्या अशी मागणी काही पालकांनी केली आहे। मुलगी वाचवा, मुलगी शिकवा कशासाठी? रेप करण्यासाठी का? असा डोळ्यात पाणी आणणारा सवाल एका माऊलीने विचारला। मुलांना कोणाच्या भरोशावर आम्ही शाळेत पाठवायचं? न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही। आणि हे लोकप्रतिनिधी कुठे गेले? आम्हाला ते आज इथे हवे आहेत। पुढच्या मंगळवारी दहीहंडीला सेलिब्रिटी नाचवून गर्दी जमवतील, बॅनरबाजी करतील, ते आम्हाला नको। राजकारण्यांनी आज इथं यावं अशी मागणी पालकांनी केली। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया
आमच्या या चॅनेलवर कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मीडियम या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.